स्वतःची काही निर्माण करायची लायकी नाही, दुसऱ्यांनी निर्माण केलेले मात्र नासधूस करायचे. म्हणजे त्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झालाय. ते बनलं त्याच्याही आधी असेल है ना. अंदर जा सकता है गाड़ी. अच्छा, धन्यवाद. वाह, दरवाजा डायरेक्ट. उशपत. आपण आलो आहोत सवाई गंधर्व यांच्या मूळ गावी, म्हणजेच कुंदगोळला. अरुंद गल्ल्यामधून मार्ग काढत आपण पोहोचतो श्री शंभुलिंगेश्वर मंदिर परिसरात. हे 11व्या शतकातील एक पुरातन मंदिर आहे. शंभुलिंगेश्वर मंदिर एक कुटाचल म्हणजेच एक गर्भगृह असलेले कदंब बांधकाम शैलीचा एक नमुना आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला पूर्व, दक्षिण आणि उत्तर असे 3 प्रवेशद्वार आहेत. गर्भगृहाच्या बाहेरच आपल्याला श्री गणेशाचे आणि पार्वती मातेचे दर्शन होते. गर्भगृहातील शिवलिंग दुर्मिळ अशा लालसर रंगाचे आहे, तर शाळुंका ही काळ्या पाषाणाची आहे. जवळच सप्तमातृका आणि 3 शिवलिंगे सुद्धा आपण पाहू शकतो. या मंदिराची छत अतिशय सुंदर आहे. छतावर आपण अष्टदिक्पालांच्या भग्न प्रतिमा पाहू शकतो. मंदिराच्या छताला 64 तकाकी असलेले खांब आधार देतात. सजावटीमध्ये कोणतेही 2 खांब सारखे नाहीत. खांबांवरील कोरीव काम आणि प्रतिमा चांगल्या प्रकारे कोरलेल्या आहेत. कल्पना करा, भव्य असे 64 दगडी खांब. लेथ मशीनवर सुद्धा करायचे म्हटले तरी अतिशय अवघड. भौमितिक दृष्ट्या कुठेच बोट ठेवायला जागा नाही आणि तकाकी तर आरशाला लाजवेल अशी. सुमारे हजारो वर्षांपूर्वी कसे बरे निर्माण केले असतील. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तर तिथे लिहिलंय श्री सूर्य शंभू देवालय जीर्णोद्धार 1129 प्रभव संवत्सर. म्हणजे त्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झालाय. ते बनलं त्याच्याही आधी असेल है ना. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या बाजूला सिंहाच्या मुखाचे कोरीव काम आहे, ज्याच्या तोंडातून एक लांब गुंडाळी निघत आहे. हे मंदिर कदंबांनी बांधले आणि 11व्या शतकामध्ये चालुक्यांनी याचा जीर्णोद्धार केला असावा. अच्छा, स्कूल भी निकालने को बोला. अच्छा.
आता जरा गोंधळ कमी झाला, शाळा सुटलेली दिसतीये आणि आपण शांततेत मंदिर बघू शकतो. आता इथून जायचं मन नाही होत आहे. हे सगळं दगडी बांधकाम आहे, याच्यामध्ये आयन वगैरे लोखंड काही नाही आहे. हाँ है, लोखंड एक भी नहीं है, नाही आहे ना? किधर भी नहीं हाँ. है, लोखंड सीमेंट वगैरह कुछ भी नहीं, कुछ भी नाही. कुछ भी नहीं. ते मंदिरात एक गृहस्थ भेटले, ते म्हणत होते की आजूबाजूची जी शाळा आहे ती आता गव्हर्नमेंट काढणार आहे आणि हा जो भाग आहे तो जरा आणखीन संरक्षित करणार आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस लहान मंडपांमध्ये विविध देवतांची शिल्पे आहेत आणि खाली लघु शिखरांची एक अविरत रांग आहे. मी यापैकी उभा गणपती आणि महिषासुर मर्दिनी यांनाच ओळखू शकलो. इथे बारकाईने पाहिले तर लक्षात येते की प्रत्येक शिल्पाचे चेहरे भग्न करण्यात आले आहेत. किती द्वेष असेल त्या आक्रमणकर्त्यांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल. स्वतःची काही निर्माण करायची लायकी नाही, दुसऱ्यांनी निर्माण केलेले मात्र नासधूस करायचे. इथे मूर्ती नाही आता. साधी पाणी पडायची जागा आहे बघा, किती सुंदर केली आहे. चला तर मग हावेरीच्या दिशेने आपला प्रवास सुरू करूया.